नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पी आता घरी आलेले आहे। घरातलं वातावरण खूप आनंदी झालेलं आहे, सगळेजण खुश आहेत। सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो अमोल आणि अर्जुन या दोघांनाही, कारण आप्पी आलेले आहे या गोष्टीचा आनंदच इतका मोठा असतो की इतक्या संकटावर मात करत, म्हणजे सगळीकडून असं समजत होतं की आप्पी आता नाही, आप्पी राहणार नाही, आप्पी जिवंत नाही, या सर्व गोष्टी माहिती असतानाही अचानक इकडे अर्जुनला मात्र मनापासून वाटत असतं की नाही, माझी आप्पी आहे आणि माझी आप्पी येणार आहे, हे अर्जुनचं मात्र ठाम असतं। कारण काहीही झालं तरीही अर्जुन मात्र त्याच्या निर्णयावरती ठाम होता की आप्पी येणार। त्याला शुअरिटी होती की त्याची आप्पी ही वापस येणार आहे, या गोष्टीची गॅरंटी त्याला होती आणि त्यामुळंच तर त्याने ठामपणे होता आणि फायनली तो आप्पीला शोधू शकलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काही अशा गोष्टी घडत आहेत, त्याचबरोबर असं सगळं घडत आहे की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही। कारण आता मालिकेचा लवकरच शेवट होणार आहे आणि मालिकामध्ये हे आनंदाचे क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मग अमोल अर्जुन दोघंही आता आप्पीला रूममध्ये घेऊन येतात आणि सांगू लागतात की हे जे आहे ना, हे आम्ही सगळ्यांनी डेकोरेट केलेलं आहे। आप्पीला मात्र छान वाटत असतं, आप्पीही खुश होत असते, कारण एवढं छान रूममध्ये डेकोरेशन केलेलं असतं। अमोल सांगत असतो की हे चित्र मी काढलेलं आहे, तुझं, माझं आणि बाबांचं, आपल्या तिघांचं सायकल खेळतानाचं जे चित्र आहे ते अमोलने काढलेलं असतं आणि ते चित्रसुद्धा भिंतीवरती लावलेलं असतं। तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर आप्पी या दोघांनाही खूप आनंद होतो, दोघंही खुश झालेले असतात। कारण अमोल एवढ्या प्रेमाने एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नसतं। कारण अमोलच्या मनात असलेली भावना, अमोल प्रेमाने करत असलेल्या सर्व गोष्टी या फक्त आणि फक्त अमोलच करू शकतो, हे सगळ्यांनाच माहिती असतं। आप्पी म्हणत असते की बाळोबा, फक्त तुझ्यामुळे मी इथं पोहोचू शकलेली आहे, कारण काहीही झालं तरी मला खात्री होती की माझ्याकडे एक आशा होती आणि त्या आशेमुळे मी इथंपर्यंत पोहोचू शकलेली आहे, हे सगळं बोललं जात असतं। आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी अमोलशी, अर्जुनशी बोलत असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरी कुठंतरी आशा होती, कुठंतरी असं वाटत होतं की फायनली काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ती आशा पल्लवीत ठेवलेली होती, म्हणून आप्पी आज घरी आलेली होती। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आप्पी, अर्जुन सर्वजण बोलत असतात। अमोल म्हणत असतो की मला ना आज खूप भारी वाटतंय, मी हे सगळं तुझ्यासाठी केलेलं होतं। आप्पीलाही माहिती असतं की तिचं लेकरू तिच्यासाठी काय करत होतं। आप्पीला अर्जुन म्हणत असतो की आप्पे, तुला खरं सांगू का, तुझी अवस्था जशी होती ना तशीच वाईट अवस्था आमची पण होती, अमोलचीही तशीच अवस्था होती, काही कळत नव्हतं गं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे ते, हे सगळं चाललेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मोना त्याच्या रूममध्ये शोधाशोध करत असते। मोनाला काही गोष्टी सापडत नसतात, म्हणून मोना शोध घेत असते। त्याचबरोबर मोना म्हणत असते की मला कळतच नाही आहे की कुठं गेलं आहे सगळं, आणि ती शोधत असते, तिला बिचारीला सापडतच नाही काही। तेव्हा तिथे दीपा येतो आणि म्हणतो की काय झालं मोना, काय शोधतेस तू? तेव्हा मोना म्हणत असते की अहो, मी एक गोष्ट शोधते। दीपा म्हणतो, सांग ना, काय शोधतेस, काय हवं आहे तुला? तेव्हा मात्र मोना म्हणत असते की अहो, मी खूप वेळ झाला ना पुस्तक वाचायला घेतलेलं होतं आणि ते पुस्तक मी शोधत आहे। दीपा म्हणत असतो, मोना तू आणि पुस्तक? तेव्हा मोना म्हणते, मी ठरवलं आहे ना, जबाबदारीने राहायचं आहे, जबाबदारीने वागायचं आहे, म्हणून सकाळीच मी बापूंकडनं पुस्तक वाचायला आणलेलं होतं। तेव्हा दीपा म्हणत असतो, म्हणजे काय चाललं आहे नक्की मोना, म्हणजे तुला काय शोधायचं होतं ते तरी सांग, असं तो बोलत असतो। आणि तेव्हा मात्र मोना म्हणत असते की मी ना आता जबाबदारीने राहायचं ठरवलेलं आहे, कारण वंश घरात नव्हत्या तेव्हा मात्र आपल्या घराची अवस्था काय झालेली होती, छोट्या सरकारांची अवस्था काय झालेली होती, त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या घराची जबाबदारी घ्यायची आणि हे जे वेंधळेपणाने वागत असते तसलं वागणं बंद करायचं आहे, हे बोलत असते। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की दीपा म्हणत असतो, मोना तुला ताप आला आहे का? तर मोना म्हणत असते की नाही। मग दीपा स्वतःला चेक करू लागतो, स्वतःला ताप आला आहे का, असं त्याचं म्हणणं असतं। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तेव्हा मोना म्हणत असते, का हो, काय चाललंय? तेव्हा दीपा म्हणत असतो, अगं मोना, जरा बस बरं खाली, मला ना कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे तुझ्यामध्ये हा जो बदल होतो आहे तो कशामुळं होतो आहे आणि कशासाठी होतो आहे, कशाचमुळं आहे हे सगळं? तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की
हे सगळेजण बोलत असतात आणि दिप्या मात्र मोनाची टिंगल उडवत असतो. तो मोनाला म्हणत असतो की कसं आहे मोना, माहिती आहे का, तू काही बोललीस तरीही मला माहिती आहे ना की तुझ्याकडून ते शक्यच होणार नाही आहे. तेव्हा मोना म्हणत असते तुम्ही माझी मस्करी करताय का. तेव्हा दिप्या म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता मी तुला एक गोष्ट सांगत आहे, कारण मला माहिती आहे की हे तुला जमणारच नाही, असं म्हणत ते चिडवू लागलेले असतात. त्यानंतर इकडे सगळेजण बोलत असतात आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की मोना मात्र म्हणत असते की नाही, तुम्ही ना माझी मस्करी करताय आणि माझ्याशी मुद्दाम असं वागत आहात, तुम्ही मला त्रास देत आहात, असं मोनाचं बोलणं असतं. तेव्हा दिप्या म्हणत असतो नाही ग मोना, मी कशाला त्रास देईल सांग बरं तुला, आणि मी कशाला तुझ्याशी असं वागेल. तेव्हा मोना म्हणते मग तुम्ही असंच वागत असतं प्रत्येक वेळेस माझ्याशी, तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, हे चाललेलं असतं. मोना म्हणत असते असं आहे का. मग दिप्या म्हणतो की ठीक आहे, तू जबाबदारी घेत आहेस की नाही, आजपासून मीही तुझ्यासोबत जबाबदारी घेईल. आणि तेव्हा मोना म्हणत असते हो का, तुम्ही आणि जबाबदारी घेणार. तेव्हा दिप्या म्हणतो का मला जमणार नाही आहे का. मोना म्हणत असते नाही हो, तसं नाही, तुम्हाला जमणार तर आहे हो, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे, पण आपलं विचारलं मी. तेव्हा दिप्या आणि मोना यांचं भारी चाललेलं असतं आणि दिप्या मात्र चांगलीच मोनाची खेचत असतो. आणि दिप्या म्हणत असतो की मोना तुला एक गोष्ट सांगू का गं, तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडतेस आणि मला तू तशीच हवी आहे, उगीच नको ना बदल करू असला काय तुझ्यात, ते काय मला आवडणार नाही, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे मोना चिडलेली असते आणि दिप्या म्हणत असतो की अगं मोना, मस्करी करतोय मी तुझी, तुला घ्यायची आहे ना जबाबदारी, आपण दोघं मिळून जबाबदारी घेऊया, असं मोनाचं दीपाचं चाललेलं असतं. मोना म्हणत असते अहो पण मला ना ते पुस्तकच सापडत नाही आहे. तेव्हा दिप्या म्हणतो मोना, तिथे ना गादीच्या खाली आहे बघ ते पुस्तक, आणि तू नको बदल करू, कारण नाही होणार तुझ्याकडे. मोना मात्र चिडते आणि मोना दिप्याला भांडायला सुरुवात करते. दिप्या मात्र मोनाची काही खेचायची सोडत नसतो, तिला बोलतच असतो. त्याचं असं म्हणणं असतं काही झालं तरी मोना, तू माझ्याशी जे काही केले वागत आहेस अशीच छान वाटत असतेस. म्हणजे मोना कशी आहे एकदम लढीवाळ, छान अशी निरागस अशी असते ती. तिचं म्हणणं काय असतं एवढंच की काही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीनं घडत असतात. आणि मोनाला मात्र इकडे दिप्या चिडवतच असतो, तिच्याशी तसाच मस्तीखोरपणे वागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे बापू आणि कदम बोलत असतात. बापू म्हणत असतात की कदम, कसं आहे माहिती आहे का विनायकराव, आत्ता ना भारी वाटतंय, आप्पी नव्हती ना तेव्हा कळत नव्हतं की काय करायचं. मान्य आहे मला खूप अंधार चढ उतार येऊन गेले लेकरांच्या आयुष्यात, पण आप्पी आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे कधीच होऊ शकणार नाहीत, कारण त्यांना बांधणारा एक दुवा, एक धागा आहे त्यांच्या दोघांमधला, तो म्हणजे अमोल. काहीही झालं तरी त्या दोघांना कधीही तो वेगळं होऊ देणार नाही, असं बापू बोलत असतात. आणि त्याचवेळी कदम पण तिथं असतात. कदम पण म्हणत असतात की हो, तुम्ही बोलताय ना बापू, ते बरोबरच आहे. कदम म्हणत असतात पण आता किती दिवस राहिलेत आपले, आपण ना त्यांना सांगायचं आहे, दोघांनीही अमोलला वेळ दिला पाहिजे, अमोलशी वेळ दिला पाहिजे, त्याच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे, हे यांचं बोलणं चाललेलं असतं. ते बोलत असतात आणि त्याचसोबतच इकडे कदम म्हणत असतात की हो बरोबर आहे बापू तुमचं, पण तेव्हा बापू म्हणतात की काय झालं. तेव्हा कदम म्हणत असतात आता किती दिवस राहिलेत सांगा बरं आपले. तेव्हा बापू म्हणतात अहो असं काय बोलताय कदम, अहो आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं आहे ते. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा मात्र हे सगळं घडत असतं तेव्हा बापू कदम बोलत आहेत. बापू म्हणत असतात की काहीही झालं तरीही आपल्या पतवंडांना आपल्याला सांभाळायचं आहे. आणि त्याचबरोबर कदम सांगत असतात की मला ना आजकाल काळजी वाटत आहे खूप. तेव्हा कदमांना लगेचच इकडे बापू विचारतात का काय झालं. तेव्हा ते म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, मी ना अर्जापेक्षा जरा जास्तच प्रेम केलं आहे आपल्या स्वप्नीलवर. त्याच्या आयुष्यात मात्र चांगलं घडायला पाहिजे होतं, त्याच्या आयुष्यात तितकं एवढं मला चांगलं घडलं आहे असं वाटत नाही, असं बापू बोलत असतात. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की हे सगळं बापू बोलत असतात. त्याच वेळी इकडे बापू कदमांना म्हणतात की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा कदम पण सांगत असतात की कसं आहे माहिती आहे का, त्याला एक लेकरूबाळ झालं असतं तर बरं झालं असतं, त्याच्या स्वभावामुळं का होईना, पण मी त्याच्यावरती खूप जीव लावलेला आहे, त्याच्यावर जीव ओवाळून टाकलेला आहे. हे सगळं बापूंचं बोलणं असतं. आणि बापूंना इकडे कदम बोलत असतात की बरोबर आहे विनायकराव तुमचं,
मग विनायकरावांना बापू शब्द देतात की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की आता आपल्याला आणखी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. हे बोलणं चालूच असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की बापू म्हणत असतात की आता काय करायचं. तेव्हा कदम म्हणत असतात की मला काय वाटतं आहे माहिती आहे का, आपण ना असगावला जाऊन यावं. कसं आहे, शेवटी आपलं गाव आहे, आपली माती आहे, तिथं जरा बरं वाटतं ना म्हणून. तेव्हा कदम म्हणतात की सांगा की काढायची राणी निघायचं. तेव्हा कदम म्हणतात कसं आहे, इथं ना शहरात जीव गुदमरतो माझा. बापू असं बोलल्यानंतर बापू म्हणतात सांगा केव्हा जायचं, आपली शेती आहे तिथं, शेती करायची, आनंदाने राहायचं. तेव्हा बापू कदम म्हणतात मग काय बघा, नातवंड काय पतवंड काय आणखी काय बघायची पण तयारी आहे माझी. तुम्ही जर मला रानात घेऊन जाणार असाल, शेतात काम करायला घेऊन जाणार असाल तर. असं बोलणं चालू असतं. कदम पण खुश असतात आणि त्याचबरोबर इकडे बापू म्हणत असतात की विनायकराव तुम्हाला सांगू का, कसं आहे माहिती आहे का, जेव्हा ना मी आप्पीसाठी पुस्तकं आणायला जायचो आणि मग एका दुकानातून मी पुस्तकं घेत होतो, माझ्याकडे पैसे कमी होते आणि तेव्हा मात्र मग त्या दुकानदाराने मला पुस्तकं दिली आणि मला त्याने काय सांगितलं, पहिल्यांदा तर पुस्तकं दिली नाहीत. तेव्हा तो म्हणला की तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, मग मी तुमच्यासाठी एक गोष्ट करेन. आणि मग कदम विचारू लागतात की काय झालं. मला त्याने पुस्तकं दिली आणि सांगितलं रेल्वे स्टेशनवरून जी पुस्तकं येतील ते पार्सल इथे मला पोहोच करायचे. आणि मग ते पार्सल मी घ्यायचो, पोहोच करायचो. एक दिवस दीप्याकडनं ना त्या पार्सलवर पाणी सांडलं आणि त्या दुकानदाराला राग आला आणि त्याने मग मला पुढं पुस्तकं देणं बंद केलं. पण मी मात्र प्रयत्न करतच राहिलो. हे सगळं कदम बोलत असतात, बापू बोलत असतात आणि दोघंही खूपच खुश झालेले असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि अमोल मात्र इकडे आप्पीच्या पायाला तेल लावून मालिश करून देत असतो. अमोलला मात्र की इथे आईची काळजी वाटत असते. ती म्हणत असतो की मा तुझ्या पायाला किती लागले गं, हे सगळं काय आहे, हे बोलणं चालू असतं. तेव्हा आप्पी म्हणत असते नाही रे, ती माणसं वाईट होती ना, मग त्याच्यामुळे झालेलं आहे अमोल, हे बाळा नाही विचार करायचा. असं म्हणत आप्पी अमोलची समजूत घालत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की तसं नाही रे, ती माणसं वाईट होती की नाही त्यांचा विचार आपण करायचाच नाही, असं ती अमोलला समजून सांगत असते. आणि त्याचबरोबर अमोलशीही तेवढ्याच प्रेमाने ती वागत असते. त्याचवेळी अमोल म्हणतो की मला आता गोष्ट ऐकायची. लगेचच अर्जुन म्हणतो चला चला आम्ही झोपणार आहे आता. तेव्हा आप्पी म्हणते की मीच सांगणार आहे गोष्ट, आज अमोलला गोष्ट मी सांगणार आहे, असं आप्पीनं सांगून टाकलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आप्पी गोष्ट सांगायला घेत असते आणि अमोल मात्र जामच खुश झालेला असतो. अमोलला खूप भारी वाटत असतं आणि मा सांगत असते, त्याची मा त्याला गोष्ट सांगणार असते आणि आप्पीची गोष्ट ऐकून अमोलला मात्र खूपच आनंद होणार असतो. मग अमोल म्हणत असतो की काय झालं मा. तेव्हा मग आप्पी गोष्ट सांगायला सुरुवात करते. सिम्बाची माँ हरवली होती आणि मग सिम्बाची माँ खूपच ब्रेव होती, बरोबर आहे ना सिम्बा. तेव्हा सिम्बा म्हणत असतो की हो. मग सिम्बाची माँ हरवली होती. एक दिवस सिम्बाची माँ जंगलात हरवली, तिला तिथं काही वाईट माणसं भेटली, त्यांनी तिला त्रास दिला आणि त्यानंतरच हे सगळं छान असं घडलेलं आहे. सिम्बाची माँ त्या वाईट लोकांची फाईट करून पुन्हा आली, का तर कितीही अडचणीत असलं तरी एक आशेचा किरण असतो, तो मात्र शोधायचा असतो. आणि माझ्यासाठी माझ्या आशेचा किरण होता ते म्हणजे माझा बाळोबा, आणि माझ्या बाळोबाने मला मदत केलेली होती, त्यामुळंच तर मी हे सगळं करू शकलेले आहे, असं आप्पी सांगत असते. आप्पी मात्र खुशच झालेली असते. त्याचबरोबर अमोलही खुश होतो. अमोललाही छान वाटत असतं, कारण त्याची माँ किती ब्रेव आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. त्यानंतर आप्पी तिच्या लेकराला जवळ घेते, त्याच्याशी प्रेमाने वागू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की अपर्णा मॅडम मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आप्पी म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मीही खूप दिवस तुमच्यापासून लांब होतो ना. मग अर्जुनला लगेच आप्पी म्हणत असते मग काय अर्जुन, तुला पण गोष्ट हवी आहे का. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो मला गोष्ट नको आहे, आणि तो गालाकडे बोट करून दाखवत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की मला पप्पी पाहिजे. आणि तेव्हा मात्र अमोल पाहत असतो, बाबा काय पाहिजे तुला, असं म्हणत तो पाहत असतो आणि तिथे मस्करी करत असतो. म्हणजेच अमोल तिथं आहे हे जरी अर्जुनला कळत असलं तरीही अर्जुन मात्र म्हणत असतो की काही असलं तरीही मला पाहिजे, असं त्याचं बोलणं असतं. आणि त्यावेळेस मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने हे सगळं जरी बोललेलं असलं तरीही आप्पी मात्र त्याच्याकडे पाहत असते. आणि अमोलने मात्र इकडे जेव्हा बोललेलं आहे
त्याचबरोबर अमोलने त्याला पकडलेलंही असतं आणि मग अर्जुन आप्पी पाहत असतात, अमोलकडे पाहत असतात, कारण अमोलने त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्या दोघांचा रोमांस तिथे आपल्याला आप्पी आणि तो असा आणि अर्जुनचा रोमांसही पाहायला मिळतो, पण तो खूप गोड असं असतो. त्यांना तिथं जाणीव असते की त्यांचं बाळ त्यांच्यासोबत आहे आणि त्याला सर्व गोष्टी कळू शकतात, तर त्या पद्धतीनं ते दोघं एकमेकांशी वागत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमोल मात्र आप्पीच्या मांडीवर झोपलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुनही मग अमोलला पकडून आप्पीच्या मांडीवर झोपतो. आता त्यांचं जे त्रिकोणी कुटुंब आहे, आनंदी कुटुंब आहे, ते एकत्र आलेलं आहे आणि फायनली अर्जुनलाही कळलेलं आहे की त्याच्या आयुष्यामध्ये आप्पीशिवाय काही नाही, कारण मागं जी चूक त्याने केलेली होती ती चूक आता त्याला पुन्हा करायची नाही, कारण काहीही झालं तरी आता तो मात्र आप्पीशिवाय आणि अमोलशिवाय राहू शकत नाही, हे मात्र त्याला चांगलंच कळलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मात्र इकडे ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कदम, बापू सर्वजण आता सकाळी व्यायाम करून आलेले असतात आणि दीप्या मात्र म्हणत असतो की मला ना खरं तर नकोच वाटतंय, छोटे सरकार काय हो हे तुमचं, सकाळ सकाळ उठून तुम्ही येत असता आणि उठून घेऊन जात असता, सगळ्यांना मूड घालवता, झोपेचं सगळं खोबरं करता, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र दीप्याला तो म्हणत असतो की तुम्ही दीप्या मामा तू खूपच आळशी झाला आहे. त्यावेळेस तिथे कदम असतात आणि ते म्हणतात नाही रे, आळशी नाही आहे, त्याला ना व्यायाम करायला नको वाटतो, बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्याचं जे काही चाललेलं असतं ना ते पण जरा विचित्रच असं असतं, कारण त्याच्यामध्ये आळस भरलेलं आहे ना, त्याला हालायला नको वाटतं, निवांत झोपून राहायचं असतं. तेव्हा इकडे लगेचच दीप्या म्हणत असतो की काय हे विनू बाबा, तुम्ही पण मला तसं चिडवताय का, दीप्या त्यांना बोलू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पी, अर्जुन सगळेजण आहेत. आप्पी उठून येते आणि आप्पी म्हणते मला का नाही उठवलं, का तुम्ही असं केलेलं आहे, असं आप्पीचं बोलणं असतं. आणि आप्पी जेव्हा सगळ्यांना तिथे बोलत असते तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणत असतात की काय झालं नक्की. तेव्हा आप्पी म्हणते मला पण व्यायाम करायचा होता. मोना तिथे आलेली असते. मग आप्पी म्हणते काय गं मोना, एकटीच काय राबत बसलीस. तेव्हा दिव्या म्हणतो की मी सांगितलंय दीदी तू 4 दिवस आराम कर जरा, तोपर्यंत मोना आणि रुपालीताई घरातली सगळी कामं सांभाळतील. असं बोलल्यानंतर मग सगळेजण विचारू लागतात की रुपाली कुठं आहे, नक्की रुपाली कुठे गेली, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. परंतु रुपाली मात्र कुठं गेली याबद्दल कोणालाच माहिती नसतं. मग स्वप्नील पण नाही, कारण इकडे बोलत असतो तो म्हणजे अमोल म्हणत असतो की मी सकाळी बोलवायला गेलेलो, ते दोघं पण नव्हते, स्वप्नील पण नव्हता, मग स्वप्नील कुठे गेलाय हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण बोलत असतात आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की मग मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की कुठे गेलेत रुपाली आणि स्वप्नील, कुठे गेलेत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुपाली आणि स्वप्नील दोघंही घरी आलेले आहेत आणि तेव्हा त्यांनी घरी येऊन एक आनंदाची बातमी दिलेली आहे. अपर्णा, तू जे म्हणाली होतीस ना त्या गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे आणि बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचा फॉर्म भरून आलेलो आहे. ही आनंदाची बातमी सर्वांना दिलेली असते, म्हणजे स्वप्नीलचं पण आयुष्य तर सुखाचं होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.